तर कळवा रुग्णालयात महिनाभरात 21 नवजात बालके दगावली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मृत्यू झालेल्या 21 मुलांचं वजन 1.5 किलोपेक्षा कमी होतं। कळवा रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे। रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। तर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट देण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकरांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, प्रणिता, आपण पाहतोय की रवींद्र वायकर यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणामध्ये जोगेश्वरी भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेला होता आणि मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आपण पाहतोय की किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केलेले होते आणि याच प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर ईडीने सुद्धा रवींद्र वायकर यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता। आर्थिक गुन्हे शाखेकडून आणि ईडीकडून सुद्धा रवींद्र वायकर यांची चौकशी झालेली होती। या प्रकरणात ते हायकोर्टामध्ये गेलेले होते। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयामध्ये समरी म्हणजे तो जर रिपोर्ट सादर केलेला आहे, ज्यामध्ये म्हणण्यात आलेला आहे की मुंबई महानगरपालिकेनं चुकीच्या माहितीच्या आधारे आणि गैरसमजातून दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यामध्ये रवींद्र वायकर यांचा कुठलाही सहभाग नाही आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते आर्थिक गुन्हे शाखेकडून बंद करण्यात आलेला आहे। मात्र याच प्रकरणामध्ये ईडीचा जो गुन्हा दाखल आहे तो सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये तपास बंद होऊ शकतो, कारण आर्थिक गुन्हे शाखेचा तपास बंद झाल्यामुळे रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।